नमस्कार मित्रांनो, भावांनो, बहिणींनो, शुभ संध्याकाळ सगळ्यांना. आणि सॉरी बर का, मी तुम्हाला रेसिपी दाखवायची होती पण ह्यांनी भुकेलं म्हणून शना बघा पटाक दिवशी भाकरी बास केल्या ना, हे तर भाजी टाकली. रेसिपी दाखवायची राहूनच गेली. जाऊ द्या, मी तुम्हाला सकाळी बी सांगितले ना, आता बी सांगते. काय केलंय बघा, मी तेल वतलं थोडंसं, अर्धी पळीच तेल टाकलं बरं का. त्यात लसूण टाकला, मिरची चिरली होती ती टाकली तेलात, आणि धुतलेली भाजी त्यात टाकली, आणि मीठ टाकलं आणि पितळी पालती घातली. पाणी सुटलं चरा चरा, जरा शिजत आली. आता म्हणून आता कुठ थोडंच टाकले, ताट झाकले बघा अजून शना. तर काय करायचं ध्यानातच नाही, माझ्या रेसिपी दाखवायची. पुन्हा म्हणलं मला काय म्हणते बहिणी ही सगळ्या, म्हणलं आता रेसिपी दाखवती, सकाळच्या व्हिडिओमध्ये म्हणली होती आणि आता काय रेसिपीच दाखवली नाही. म्हणलं आता हाय ही तर आपलं दाखवूया. म्हणलं अंकिताला म्हणले, अंकिता धर कॅमेरा. ह्यांनी जेवत बसल्यात आहे बघा तिकडं. या जेवाय जेवत बसले तर चटणी घेऊन आलं. मी भाकरी आधी करत बसले, काम चालू आहे म्हणून म्हणलं की ह्याच्यासाठीच बरं का रेसिपी दाखवायलाच कोण नाही म्हणून राहिलं होतं बरं का. तरी बी त्यांनी आलं जेवाय बसलं. पटाक दिवशी टाकली भाजी आणि दिली खायला. ओ धरा आता, चांगली शिजली आहे. निम्मी शिजली तोपर्यंत म्हणलं नाही मला लय शिजलेली भाजी नको दी, म्हणलं मला कच्चीच चांगली झाली का तुपाट व ही शिजलेली घ्या म्हणजे चव कळती. दुपारी ताईचं माझं तुम्ही लागले ह्या भाजी पाय. ताई म्हणा की भाजीला मटकीची डाळ टाकते ती, आणि मी म्हणा की नसते ती टाकत, शेंगदाण्याचं कूट टाकते ती. मी पहिलं आमच्या आत्याने ही केलेली बघितले. पुन्हा गेल्या वर्षी केली नव्हती आपण भाजी, आहे का नाही कधीच, वरीच बरं नाही त्याच्या पडायल्या वर्षी केली ती बहुतेक. शिजली भाजी बरं का. आता बघा ही अशी भाजी आहे. अंकित ह्याच्यावर दाखव. बघा ही अशी भाजी शिजली, लय छान तुपाट भाजी लागते, कवळी शेंड शेंड. तरी निम्मी अजून ठेवली आहे बरं का, एवढीच केली भाजी. कढाई गच भरली होती शिजायच्या वेळेस मी घातली त्यावेळेस. पितळी पालती घातल्यावर शिजून एवढी झाली आहे. थोडंसं अजून शेंगदाण्याचं कूट टाकते, कमी दिसतंय. लय गडबडीनं अंकिताला मी भाकरी झाल्या का इथं भाजी हे चिरून ठेवली होती, तर सगळं हाताखाली द्यायला लावलं. लसूण पण मिक्सरला फिरवला का इथं ह्या ताटात ठेवला, आणि ह्या पेल्यानं घस काटला. पण असं गडबडीत केलेलं बरं का छान होतं. आता ह्यांनी तर म्हणते ते छान झालंय, मग आता मला तर काय खाल्ल्याशिवाय करायचं नाही, आणि केल्याशिवाय खाया मिळत नाही बघा. मानपाट भरून गेली हे शेंड तुडून तुडून. तुडलं पालं पालं, पुन्हा येळीनं चरा चरा चिरलं, सगळं करून ठेवली तयारी. पुन्हाच्या धावा हे केलं. जरा स्वयंपाकाला आज उशीर झाला व ते फॅन दादा आलतं भेटायला तिकडचं, त्यांना चहा पाणी करत बसली. जेवण करा म्हणलं, ती म्हणलं कोंबडं खाऊन आलोय, दुपारपासून फोन लावतोय. म्हणलं माझ्याकडे कोणाचा नंबर नव्हता, आबाचा फोन होता, आबानं उचलला नाही. आबाच्या मागं 17 काम असते ते ना. आबा काय करतो माहिती का, काम करताना घरात चार्जिंग म्हणून लावायचा, खिशात घ्यायचा नाही. आणि मग अशी उचलला वाटतं ताईनं फोन, मग तेवढ्यावर आलं बघा. ती म्हणलं दुपारपासून मी फोन करतोय, कोंबडं केलं तर मसुबावर बोलवायचं होतं तुम्हाला. म्हणलं खायापाशी काय आहे, म्हणलं तुम्ही बोलला आला ही तर तेवढंच लय झालं. आता काय आबाची त्यांची गाठ पडली नाही. आबा गेलतं खाली हिरीकडं, काम होतं त्यांचं. ह्यांनी बी हिरीकडे गेलतं. आलं ह्यांनी बरं का, नमस्कार म्हणलं, पण ते मिस्त्री बोलवलं होता, मोटर बिघडली होती म्हणून. ते पळापळी त्यांची चालू होती. मग काय ते बसलं, चहा पाणी केलं. ते पहिलं आपलं जुनं घर होतं त्यावेळेस एकदा आलतं बघा दादा. ते म्हणलं जमलं तर उद्या 9 वाजता येतो म्हणलं त्यांची गाठ घ्यायसाठी खास. लय काय मला लांब नाही म्हणलं. भाजी आणू लय पोळतय बाई आचार आचार. लाकडच घातली बघा वांडक्याची. तिकडची चूल पेटवणार होती, पण काय झालं माहिती आहे का, ती चूल आहे आपली 2 इटाची, ही 3 इट आहे त्या एका वेळ. त्याला लाकड बसते, ती मोठी लाट त्याला बसत नाही ती. म्हणून शाना चटणी तुम्हाला इतकी घेऊ नका म्हणलं होतं. राहू द्या सगळ्याच, त्या ताईला भाऊजीला बी देऊ द्या मला भाजी. मला लय सांगत होती मटकीची डाळ टाकायची आणि हे टाकायचं. तिला दावती भाजी बघ म्हणती खाऊ. शिजली का सांगा मला, पाणी आटलंय घातलं मग. शिजली ना, उतरते लागत उजल खाली. तर मी उतरायला बी काय आणलं नाही, कापड होते.
लागायला लागली पटाक दिवशी उतार. तर या सगळे जण बरं का गाजराची भाजी खायला, नवीन काहीतरी खायला या. भाकर आणू का? झाकून ठेवते व काहीतरी उगं पडाय नको वरनं. आता हे सगळं आतमध्ये न्यायचं. ही लाकडं इजवायची. हे सगळं नेल्याशिवाय लाकडं इजवायत नाहीत, कारण ह्याच्या लाकडावर पाणी वतलं का असं धुरळ उडतंय वर. त्यामुळे सगळं आधी आत नेते, पुन्हा लाकडं इजवते. काय ती वाजव पाणी आणलंय का ते त्यानं? तर या सगळी जण बघा गाजराची भाजी आणि बाजरीची भाकर खायला. पाणी हाय वय इथं कळशी आणली मी. सगळीजण या खायला. रेसिपी दाखवी म्हणलं करण्यापासून, सुरुवातीपासून त्याला वाटल्यापासून टाकेपर्यंत. पण काय मला येळ भेटला नाही. माझ्या भागात 17 कामं असते ती बघा. आणि त्या पळापळी असं करायचं कसं तर पटापटा टाकल्या भाकरी. बघा तवा बी इकडेच उभा करून ठेवला. सांडशी आणा विसरले, तेवढ्या सांडशीला कवा जाऊ. आणि हे अंतर काही थोडं हायवी तवा. म्हणलं उतारला आणि इकडे ढकलून दिला तवा. आता बरं वाटतंय चुलीपाशी. ह्यानी म्हणते आता 2 रोज झाले थंडी वाढायला लागली. अजून मध्ये 4 रोज आबाळ आलं तर ती थंडी नव्हती कसलीच. आता अजून शान थंडी वाजायला लागली. काय करायचं, गारटे मैंदाळ पडायला लागले, गार हवा सुटते ती आता. आणि आपल्या आता घराभोवतून ही मका हाय हिरवी गार, त्याच्यामुळं गार हवा, खाली तळ हाय, लगी गार हवा सुटती. या ओ भाऊजी या की, भाजी केली गाजराची, भाकरी केली गरम, खावा खावा खावा. गाजराची भाजी आमच्या आत्या तर म्हणायच्या गाजराची भाजी खाल्लेली चांगली असती, डोळ्याला दिसतं. पुन्हा म्हणायच्या पात्राची भाजी खाल्लेली चांगली असती, डोळ्याला दिसतं. म्हणजे त्या भाजीचं वैशिष्ट्य ते डोळ्याला दिसतं म्हणून सांगायच्या. रगात वाढतं हे असं नव्हत्या म्हणत. कुठली भाजी खाल्ली त्याने डोळ्याला दिसतं म्हणायच्या. गाजरानं दिसतं वाटतं असं, म्हणजे आमच्या आताच म्हणते. मला बी काय माहित नाही त्या शास्त्रातलं बरं का. पण पात्राच्या भाजीने म्हणायच्या डोळ्याला दिसतं. पात्राची भाजी बहुतेक कशासाठी आहे व चांगली? आयुर्वेदिक कावेळीसाठी चांगली आहे. शक्यतो भाजी भेटत नाही बरं का आमच्या इथं. एवढ्या समजा शेतात त्या कोपऱ्यात पलीकडे हिरीकडच्या बाजूलाच तेवढी येते. मका बारकी होता एक दिवशी आजी आमची इथं होता, मी पूर्ण मकाला येडा घातला तेव्हा त्या कोपऱ्यात मला 2 ठाम गावलं. एकदा आणलं होतं ह्यांनी दारा धरत धरत है ना, एवढी एकदा आणली होती तिकडून. काय भाजी नाही तर कुठं पात्राची भाजी. चिगळाची भाजी मला खायची लई इच्छा आहे, पण चिगळाची भाजी काय रानात कुठं दिसलीच नाही. तुम्हाला दिसली का कुठं दारा धरताना? चिगळाची भाजीच नाही. मला आवडती कांदा घालून चिगळाची भाजी. चिगळाच्या भाजीची भाकर छान लागते. चिगळाची भाजी चिरायची, थोडासा बारीक कांदा चिरायचा, तेल मीठ चटणी टाकायचं, पिठात टाकायचं आणि ती मळून छान भाकर करायची, लय मस्त लागते. कालवण पण शिळं राहिलं का पहिली भाकरी करायची बघा पहिली लोक. म्हणजे आम्ही करत होतो पहिलं बरं का. पण आता कालवण शक्यतो शिल्लक राहत नाही. राहिलं तरी गरम करून उकळून खातो. जर थोडंफार राहिलं तर फ्रीजमध्ये ठेवतो भाजी, सकाळचं गरम करून. पहिलं फ्रीज नव्हतं, बाद व्हायचं, भ्या वाटायचं, खराब होते काय की खराब होते काय म्हणून भाकरी करायचं. हौसनं आता ध्यान काढले, नाव काढले म्हणल्यानंतर माझ्या जिभेला पाणी सुटायला लागले. आता एक दिवशी कालवण शिल्लक करते आणि भाकरी करते खाते. तुम्हाला बी देते खायला, तुम्ही कोण आला तर. चविष्ट लागते बरं का. त्याला कालवणाची गरज नाही, काय नाही, कुरटी माणूस तोडून खाऊ शकते.